नमस्कार मित्रांनो, तुम्हा सर्वांचे आमच्या YouTube चॅनेलमध्ये स्वागत आहे। तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करत असाल तरीही पुरस्कार आणि सन्मान हा चालू घडामोडींमधील एक अत्यंत महत्त्वाचा विषय जो सर्व प्रकारच्या सरकारी परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे आहे। आज मी तुमच्यासाठी या विषयाशी संबंधित अत्यंत महत्त्वाचे प्रश्न घेऊन आले आहे। चला तर मग सुरू करूया। ऑस्कर 2026 सालचा सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? वन बॅटल आफ्टर अनदर। ऑस्कर 2026 सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला देण्यात आला? मायकल बी जॉर्डन। ऑस्कर 2026 सालचा सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला देण्यात आला? जेसी बकी। ऑस्कर 2026 सालचा सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला देण्यात आला? पॉल थॉमस अँडरसन। आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 हे विजेतेपद कोणत्या देशाने जिंकले? भारत। आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 मॅन ऑफ द मॅच पुरस्कार कोणाला देण्यात आला? जसप्रीत बुमराह। आयसीसी पुरुष टी20 विश्वचषक 2026 प्लेयर ऑफ द सिरीज मालिकावीर कोणाला देण्यात आला? संजू सॅमसन। बाफ्टा पुरस्कार सोहळा 2026 मधील सर्वोत्कृष्ट चित्रपट पुरस्कार कोणाला मिळाला? वन बॅटल आफ्टर अनदर। बाफ्टा पुरस्कार सोहळा 2026 मधील सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक पुरस्कार कोणाला मिळाला? पॉल थॉमस अँडरसन। बाफ्टा पुरस्कार सोहळा 2026 मधील सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? रॉबर्ट अरमायो। बाफ्टा पुरस्कार सोहळा 2026 मधील सर्वोत्कृष्ट अभिनेत्री पुरस्कार कोणाला मिळाला? जेसी बकी। 79वा बाफ्टा पुरस्कार 2026 सर्वोत्कृष्ट बाल आणि कौटुंबिक चित्रपट पुरस्कार कोणत्या चित्रपटाला मिळाला? बूम। 2026चा कर्नल सी.के. नायडू जीवनगौरव पुरस्कारच कोणाला मिळाला आहे? राहुल द्रविड आणि रॉजर बिन्नी। बीसीसीआयच्या पॉली उमरीगर पुरस्काराअंतर्गत 2026 पुरुषांच्या श्रेणीतील सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय क्रिकेटपटूचा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? शुभमन गिल। कोणाला बीसीसीआय नमन पुरस्कार 2026 सोहळ्यात सर्वोत्कृष्ट आंतरराष्ट्रीय महिला क्रिकेटपटू म्हणून गौरवण्यात आले? स्मृती मानधना। भारतातील सर्वात स्वच्छ शहर म्हणून कोणत्या शहराला पुरस्कार देण्यात आला आहे? मध्य प्रदेशातील इंदूर। 2025 सालासाठीचा 55वा दादासाहेब फाळके जीवनगौरव पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला आहे? मल्याळम सुपरस्टार मोहनलाल। 2025 सालाचा नोबेल शांतता पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात येणार आहे? मारिया माचाडो। मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार 2024 किती खेळाडूंना प्रदान करण्यात आला? मनु भाकर, हरमप्रीत सिंग, प्रवीण कुमार आणि डी गुकेश। 34वा सरस्वती सन्मान 2024 जो मार्च 2025 मध्ये प्रदान करण्यात आला तो कोणाला मिळाला? भद्रेश दास। साहित्यातील नोबेल पारितोषिक 2025 कोणाला मिळाले आहे? लास्जो क्रास्जनाहोरकाई। टाइम मासिकाने 2025 सालासाठी पर्सन ऑफ द इयर म्हणून कोणाची निवड केली आहे? आर्किटेक्ट्स ऑफ एआय। 2025 मधील 17व्या फिल्मफेअर पुरस्कार सोहळ्यात सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार कोणाला मिळाला आहे? कार्तिक आर्यन आणि अभिषेक बच्चन। 2025चा राष्ट्रीय बाल पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? वैभव सूर्यवंशी। अतिविशिष्ट रेल सेवा पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? चंदना सिन्हा। 74वी मिस युनिव्हर्स 2025 हा खिताब कोणी जिंकला? फातिमा बॉस फर्नांडिस, मेक्सिको। राष्ट्रीय लता मंगेशकर पुरस्कार 2025 कोणत्या प्रसिद्ध गायकाला प्रदान करण्यात आला आहे? सोनू निगम। आशिया चषक 2025 चे विजेतेपद कोणत्या देशाने पटकावले आहे? भारत। 17व्या फिल्मफेअर पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा पुरस्कार कोणी जिंकला आहे? आलिया भट्ट। चित्रपट जिगरा। 2025चा इंदिरा गांधी शांतता पुरस्कार कोणाला देण्यात आला? ग्रासा माशेल। 2026 मध्ये पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित झालेली प्रसिद्ध गायिका कोण आहे? अलका याज्ञिक। नोव्हेंबर 2025 मध्ये बुकर पुरस्कार कोणाला प्रदान करण्यात आला? डेव्हिड साझले। 2025चा आयसीसी महिला विश्वचषक किताब कोणत्या देशाने जिंकला? भारत। प्रित्झकर आर्किटेक्टचं पारितोषिक 2025 चे पारितोषिक कोणाला मिळाले आहे? लियू जियाकुन। 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? विक्रांत मॅसी आणि शाहरुख खान। 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हा पुरस्कार कोणाला देण्यात आला? राणी मुखर्जी। 71व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये सर्वोत्कृष्ट हिंदी फिल्म हा पुरस्कार कोणत्या चित्रपटाला देण्यात आला? 12वी फेल। रॅम मॅग्सेसे पुरस्कार 2025 हा भारतातील कोणत्या संस्थेला प्रदान करण्यात आला आहे? एज्युकेट गर्ल। आयफा पुरस्कार 2025 मध्ये सर्वोत्कृष्ट अभिनेता पुरस्कार कोणाला मिळाला? कार्तिक आर्यन। आंतरराष्ट्रीय बुकर पुरस्कार 2025 कोणाला मिळालेला आहे?
बानू मुश्ताक। मिस वर्ल्ड 2025चा खिताब कोणी जिंकला? ओपल सुचाता चुआंगस्नी थायलंड। विश्वशांती और नेता पुरस्कार 2025 कोणाला देण्यात आला? श्री श्री रविशंकर। 2025 सालचा वैद्यकशास्त्रातील नोबेल पुरस्कार कोणाला मिळाला? मैरी ब्रुनको, फ्रेड राईमसडेल आणि शिमोन साकागुची। आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 कोणत्या खेळाडूला प्लेयर ऑफ द टुर्नामेंटचा पुरस्कार मिळाला? दीप्ती शर्मा। भारत। आयसीसी महिला वर्ल्ड कप 2025 फायनल मॅचमध्ये कोणत्या खेळाडूला प्लेयर ऑफ द मॅचचा पुरस्कार मिळाला? शेफाली वर्मा। भारत। कोणत्या भारतीय माजी कॅप्टनला आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये सहभागी केले आहे? महेंद्रसिंग धोनी। ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या खेळाडूला 2025 मध्ये गोल्डन बूट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले? लिओनेल मेसी। 2025 मधील 59वा ज्ञानपीठ पुरस्कार कोणत्या प्रसिद्ध हिंदी साहित्यिकाला जाहीर करण्यात आला आहे? विनोद कुमार शुक्ला। 2025 चे अर्थशास्त्रातील नोबेल पारितोषिक कोणाला संयुक्तपणे जाहीर झाले आहे? अमेरिकेच्या जोएल मोकीर, अमेरिकेचे पीटर हॉविट आणि यूकेचे फिलिप एग्योन। मिसेस युनिव्हर्स 2025 चे विजेतेपद जिंकून देशाचे नाव कोणी उंचावले आहे? शेरी सिंग। 2025 चा प्रतिष्ठित शास्त्र रामानुजन पुरस्कार कोणाला प्रदान केला जाणार आहे? अमेरिकेतील नॉर्थवेस्टर्न युनिव्हर्सिटीचे गणिततज्ञ डॉक्टर अलेक्झांडर स्मिथ। कोणाला प्रतिष्ठित 2025 चा पेन पिंटर पुरस्कार जाहीर झाला आहे? सुदानी स्कॉटिश लेखिका लैला अबौलेला। कोणाला 2025 चा प्रतिष्ठित रामनाथ गोयनका पत्रकारिता पुरस्कार दिला गेला आहे? मृदुलिका झा। राष्ट्रीय युवा पुरस्कार 2025 चे विजेते कोण आहेत? आकाश श्रॉफ। भारताच्या कोणत्या ॲपने प्रतिष्ठित संयुक्त राष्ट्र समर्थित जागतिक माहिती शिखर परिषद 2025 चॅम्पियन पुरस्कार जिंकला आहे? मेरी पंचायत। 2025 चा प्रतिष्ठित जी पी बिर्ला मेमोरियल पुरस्कार कोणाला देण्यात आला? डॉक्टर व्ही नारायण। कोणत्या बँकेला डिजिटल पेमेंट्समध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय वित्त मंत्रालयाचा सर्वोच्च पुरस्कार देण्यात आला आहे? इंडिया पोस्ट पेमेंट्स बँक। जागतिक अन्न पुरस्कार 2025 कोणाला मिळाला? डॉक्टर मारियांगेला हंगरिया। साहित्य अकादमी युवा पुरस्कार 2025 हिंदी भाषेतील त्यांच्या काव्यरचनेसाठी कोणत्या लेखिकेचा गौरव करण्यात आला? पार्वती तिर्की। मनोहर पर्रिकर युवा वैज्ञानिक पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला आहे? डॉक्टर साई गौतम गोपाल कृष्णन। मिस युनिव्हर्स इंडिया 2025 हा किताब कोणी जिंकला आहे? मानिका विश्वकर्मा। एबेल पुरस्कार 2025 कोणाला प्रदान करण्यात आला? मासाकी काशिवारा। 2026 मध्ये किती महिलांना पद्म पुरस्कार प्रदान करण्यात आले? 19 महिलांना। भारतीय लष्कराचे किती सैनिक ज्यांना संयुक्त राष्ट्र पदक प्रदान करण्यात आले आहे? 821। भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी 2026 सालासाठी एकूण किती पुरस्कारांना मंजुरी दिली आहे? 131 पद्म, यामध्ये 5 पद्मविभूषण, 13 पद्मभूषण आणि 113 पद्मश्री पुरस्कारांचा समावेश आहे। तर मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपया व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आणि आमच्या चॅनेलला सबस्क्राईब करा, तसेच बेल आयकॉन दाबण्यास विसरू नका। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला याबद्दल कमेंटमध्ये तुमचे अभिप्राय नक्की कळवा आणि आमच्या टेलिग्राम चॅनेलला नक्की जॉईन करा। धन्यवाद।